मी एक लेखक आहे. कामाच्या शोधात मुंबईत आलो आहे. खूप रात्र झाली आहे. रात्र घालवण्यासाठी कुठेतरी बाग किंवा सुरक्षित जागा शोधत आहे. तो अंगाने कडका तरुण काही वेळ माझ्याकडे बघत राहिला आणि मग खरं सांगू लागला. मी चोर आहे. रात्रीच्या वेळी छोट्या मोठ्या चोऱ्या करून माझे पोट भरतो. येथून काही अंतरावर एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या मागे भाड्याची खोली आहे. मी तिथे 3 वर्षापासून एकटाच राहतो. एकेकाळी मी पण लेखक होतो. कधीकधी कथा पण लिहायचो. नाव आणि प्रसिद्धी मिळवावी या विचाराने मी मुंबईत आलो. मी लिहिलेली कथा घेऊन दारोदारी भटकत राहिलो. बरेच दिवस उलटून गेले आणि घरून आणलेले पैसे हळूहळू कमी होऊ लागले. शेवटी बरेच दिवस रस्त्यावर उपाशी राहावे लागले. लिहिण्याची प्रेरणा हळूहळू नाहीशी झाली आणि एके दिवशी एका महिलेची पैशाने भरलेली पर्स हिसकावून मी पळून गेलो. बराच अंतर गेल्यावर एका हॉटेलमध्ये पोटभर जेवण केले. मनातल्या मनात मी मला शिव्या देत होतो की तू एका महिलेची पर्स हिसकावून घेतली आहेस. हे काम समाजात सर्वात वाईट काम मानले जाते. मी स्वतःला वचन दिले की असे काम पुन्हा कधीच करणार नाही. 5,000 रुपयेमधील 3,000 रुपये होते. एक घर भाड्याने घेतले. काही पेन आणि प्रती घेतल्या. पुन्हा नवीन कथा लिहिल्या आणि मोठ्या कलाकारांच्या घरी भेटी दिल्या. पण सगळीकडे निराशाच झाली. मग माझ्या संयमाचा बांध फुटला. मी गावी परत जाऊ शकलो नाही. मी आईला मोठमोठ्या गोष्टी सांगून आलो होतो की मी मुंबईला जात आहे आणि मोठा लेखक म्हणून परत येईन. पण नशिबाने मला साथ दिली नाही आणि मी ठरवलं, आता मी लोकांचे खिसे कापणार, पर्स हिसकावून घेणार, हातात चाकू घेऊन रात्री बाहेर पडेन. जवळून जाणाऱ्या लोकांना चाकू दाखवीन. त्यांचा मोबाईल, पैसे, घड्याळ सगळं हिसकावून घेईल. आता मला 3 वर्ष झाली. मी पक्का चोर झालो आहे. तुला पण मी चाकू दाखवला आणि लुटण्याच्या इराद्याने तुझ्या जवळ आलो. पण तू म्हणालास की मी लेखक आहे. तेव्हा मग मला माझे लेखकाचे आयुष्य आठवले. गावी माझ्या लहान बहिणीचं लग्न झाले की नाही माहीत नाही. मला माहीत नाही माझी आजोबा, आई वडील कोणत्या अवस्थेत असतील. मला गावी जावंसं वाटतंय, पण कुठल्या तोंडाने जाऊ? घरी जाऊन हे सांगू का की मी मुंबईला गेलो आणि चोर झालो? काय सांगणार त्या लोकांना? गुन्हेगार, चोर हा शब्द ऐकून माझ्या आईला धक्का बसेल. चोराच्या बहिणीशी लग्न कोण करणार? या विचाराने मला मुंबईतून आपल्या गावी जाता येत नाही, असे म्हणत तो ढसाढसा रडू लागला. मग मला समजले की एका चोरालाही हृदय असते. मी माझा रुमाल चोराला दिला आणि म्हणालो, तुझे अश्रू पुस. मी तुझ्या खोलीत रात्र घालू शकतो का? त्याने मला रुमाल परत दिला आणि म्हणाला, मी चोर आहे. तुम्ही माझ्यासोबत राहिलात तर इतर लोकही तुला चोर समजतील. मी हसून म्हटले, तू चोर नाहीस. तू अजूनही लेखक आहेस आणि माझा पूर्ण विश्वास आहे या 3 वर्षात तुला जो काही अनुभव आला ती तुझी संपत्ती आहे, जी तू गोळा केली आहेस. वादळ आले की झाडाची कमकुवत पाने तुटतात, पण भक्कम पाने वादळाचा सामना करतात. याचाच अर्थ देशातील प्रसिद्ध लेखक अनेक संघर्षांना तोंड देऊनही आपल्या ध्येयावर ठाम राहतात. त्यांचे इरादे इतके मजबूत असतात की त्यांना दुःखाचा, अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्रास, कष्ट किंवा गरिबी यासारखी कोणतीही गोष्ट त्यांचा मार्ग रोखू शकत नाही. त्या रात्री मी चोराच्या घरी राहिलो, पण त्याच्या आतल्या लेखकाला बाहेर काढावं लागणार म्हणून मी त्याच्यासोबत 3 वर्ष राहिलो. या 3 वर्षात आम्हा दोघांनी सुरुवातीला वृत्तपत्र विकण्याचा व्यवसाय सुरू केला. महिन्याभरातच आमची ओळख झाली. मोठमोठ्या सेल्समनसोबत आमची चांगली मैत्री करून नोकरी मिळवली. आता आम्ही छोट्या छोट्या दुकानदारांना वर्तमानपत्र देत होतो. ती वर्तमानपत्रे मोठ्या ट्रकमध्ये भरून यायची. 2 महिन्यातच आम्ही ट्रकच्या ड्रायव्हरशी मैत्री केली आणि ज्या ठिकाणी वर्तमानपत्रे छापली जातात त्या ठिकाणी आम्हाला साफसफाईचे काम करून मिळवून देण्यास सांगितले. 3 महिन्यांनी ट्रक चालकाने 2 सफाई कामगारांची गरज आहे असे सांगितले. आम्ही दोघे दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रक ड्रायव्हरच्या पत्त्यावर पोचलो. मशीनमधून वर्तमानपत्रे छापली जायची. सर्व मशीनवर कापड लावायचे. मशीनला पॉलिश करून मग बेसमेंट झाडून साफ करायचे. 6 महिने उलटले. मशीनमध्ये वर्तमानपत्र छापणाऱ्या लोकांशी आमची मैत्री झाली. तिथे छापखान्यातील मोठ्या लेखकांशी ओळख झाली आणि एके दिवशी आम्ही दोघांनी प्रत्येकी एक छोटीशी कथा लिहून संपादकाला दिली.
संपादकाने ती कथा छापली आणि दुसऱ्या दिवशी संपादकाने सांगितले की यापुढे साफसफाईचे काम करू नका, कथा लिहा. आम्हा दोघांना महिन्याला 9,000 रुपये पगार मिळेल. त्यानंतर आम्ही रोज एक कथा लिहून संपादकाकडे जमा करू लागलो. काही महिन्यांनी एक गृहस्थ आमच्याकडे आले. खोलीफात म्हणाली, मी मुंबईत मासिके काढते. ती वृत्तपत्रात तुम्हा दोघांची कथा वाचली. मी तुम्हाला 20,000 रुपये मासिक पगार देईन. मी नवीन लेखक शोधत आहे. आम्ही दोघांनी मुंबईतील एका मासिकात वर्षभर काम केले. आता आम्ही वेळ काढून कादंबरी लिहायला सुरुवात केली. खाऊन पिऊन जे पैसे साठवायचो त्यातून त्यांनी आपापल्या कादंबऱ्या छापून बाजारात आणल्या. आमच्या घराचा पत्ता कादंबरीत लिहिला होता. काही आठवड्यांनी मुंबईचे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आमच्या घरी आले. त्याला आमच्या दोन्ही कादंबऱ्या आवडल्या आणि त्यांनी आम्हा दोघांनाही राहायला सांगितले. नवीन फ्लॅट दिला आणि कुटुंबातील चित्रपटाची स्टोरी लिहिण्याचे काम आमच्यावर सोपवले. आता आम्ही मासिकात लिहिण्याचे काम सोडले. आपल्या सामाजिक कथांनी देशातील जनतेला जाणीव करून दिली. समाजाची पोकळ बाजू दाखवणारा चित्रपट एकामागून एक चित्रपटगृहात दाखवले जाऊ लागले. आम्हा दोघांनाही अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. देशभरात आमची ओळख झाली. तेव्हा त्याने मला सांगितले की मी एक चोर होतो, पण तू दाखवलेल्या मार्गावर चालल्याने आज मला मान आणि सन्मान दोन्ही मिळाले. आज मी माझ्या गावाला ताठ मानेने जाऊ शकतो. त्या दिवशी त्याने मला ट्रेनमध्ये बसवले आणि त्याच्या गावी नेले आणि म्हणाले की मी तुझी सर्वांशी ओळख करून देतो. मी संपूर्ण गावाला सांगेन की तू मला नवीन जीवन दिले आहेस. गावात पोचल्यावर त्यांनी आई वडिलांच्या पायांना स्पर्श केला आणि आपल्या छोट्या बहिणीच्या भांगेतील सिंदूर पाहून तो म्हणाला, मला माफ कर, मी तुझे लग्न पाहू शकलो नाही, पण माझ्या भाऊजींना पाहून मला खूप छान वाटेल. मला त्यांची ओळख करून दे. तेवढ्यात त्याचे आजी आजोबा खोलीतून बाहेर आले आणि म्हणाले, तू गेली 3 वर्षे मुंबईत ज्या व्यक्तीसोबत राहत होतास ती व्यक्ती म्हणजेच तुझे भाऊजी आहेत. एवढे बोलून सर्व हसू लागले. छोट्या बहिणीने पुढे येऊन भावाला सांगितले की जेव्हा तू मुंबईला गेला होतास महिन्याभरानंतर माझ्यासाठी एक मागणे आले. साखरपुडा झाला आणि मग लग्न झाले. मी माझ्या सासरी पोचले तेव्हा तुझी गोष्ट त्यांना सांगितली. कसा लेखक होण्यासाठी तू 3 वर्षांपूर्वी मुंबईला गेला होतास. तेव्हापासून तुझा काहीच पत्ता नव्हता. ना मोबाईलवरून फोन येत होता आणि आई बाबा यांचे रडून रडून हाल झाले होते. त्याचवेळी तुझे भाऊजी मला म्हणाले, मला त्यांचा फोटो दे. मी पूर्ण मुंबई पालथी घालीन आणि त्यांना शोधून काढेन. माझ्या मेवण्याला घेऊनच घरी येईल. छोट्या बहिणीचे बोलणे ऐकून त्याने मला लगेच मिठी मारली आणि खूप रडू लागला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.